सीएम केअर फंडाबद्दल मी फडणवीसांसोबत बोलण्याची तयारी ठेवतोय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। अंगलट आल्यावर मुख्यमंत्र्यांना विषयाला फाटे फोडण्याची सवय आहे। हेक्टरी 50,000च्या मदतीसह शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशी मागणी ठाकरेंनी केली आहे। पीएम केअर फंडामधून मोदींनी किमान 50,000 कोटी द्यावेत अशीही मागणी ठाकरे करतात। उद्याच्या भारत पाक मॅचवर बहिष्कार टाका असं देखील आवाहन ठाकरेंनी केलं आहे। तो फंड सीएजीच्या नावाप्रमाणे कोविड करता तयार झालाय, त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही। त्यामुळे आता त्याच्या नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्या समोर प्रश्न आहे। त्यामुळे 600 कोटी रुपये आपल्या फंडात असताना, लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही, त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे। माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, तुम्ही पहिले हे जाहीर करा। एक तर पंतप्रधान मदत निधी, जसं मुख्यमंत्री निधीची माहिती तुम्हाला आहे, मी तुमच्याशी बोलायला तयार आहे। भाजपच्या सगळ्या आमदार खासदारांनी सगळे पैसे हे पीएम केअर फंडात दिले होते। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीबद्दल बोलण्याचा अधिकारच नाही। अजूनही आम्ही याच्यात राजकारण आणत नाही। आज मी मुख्यमंत्र्यांना असं म्हणा, शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतोय की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि तुम्ही शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये हे तात्काळ जाहीर करून कालबद्ध स्वरूपामध्ये त्याचं वाटप करा। बँकांच्या नोटिसी ज्या सरकार शेतकऱ्याला जातात त्या पहिल्या नोटिसी थांबवा। प्राईम मिनिस्टर केअर फंड काय पीएम केअर जो काय फंड आहे त्यातून हजारो कोटी आता पंतप्रधान येत आहेत परवा, त्यांनी किमान महाराष्ट्राला 50,000 कोटी रुपये जाहीर केले तर महाराष्ट्रावरचं, कारण केवळ मराठवाडा नाही, महाराष्ट्रावरचं संकट बऱ्यापैकी दूर होऊ शकतं।